नमस्कार. चंद्रकांत ढगे या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपल्यासोबत मान्यवर आहेत एकनाथ दारवडके सर आणि आपल्यासोबत कृष्णा पोपडे. हे दोघेही जण आज आपल्याशी मनमोकळ्या गप्पा मारण्यासाठी आज आलेले आहेत. आपल्या दोघांचेही आपल्या चंद्रकांत ढगे या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. धन्यवाद. तर आज आपल्याला दिव्यांगांविषयी अतंभूत अशी माहिती आणि सर्वांना उपयुक्त अशी माहिती आज ते आपल्याला देणार आहेत. आणि निश्चित स्वरूपात आज योगायोग ते या ठिकाणी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. त्याबद्दल मी त्यांचं पुनश्च एकदा खूप खूप आभार मानतो. आणि माझा पहिला प्रश्न की दारवडके सर, आपल्याला माझा पहिला प्रश्न आहे की खऱ्या अर्थाने मुंबईमध्ये जीवन जगणाऱ्या दिव्यांग बंधू आणि भगिनींना, विशेषतः बेरोजगार दिव्यांगांना काय अडीअडचणी येतात, काय आपलं काय मत आहे त्यावरती? खऱ्या अर्थाने अशी गोष्ट आहे की आता रोजगारच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर रोजगार काय कुठले काही मिळत तर नाही समजा, आणि जरी मिळाले तरी पण अडीअडचणी लोकांच्या मार्फत त्याचा विशेष असा येत नाही. बरं, त्याच अनुषंगाने सरकारनं याच्यावरती काय उपाययोजना कराव्या असं वाटतं का, जेणेकरून इथं वांगणीसारखा एरिया असेल, शेलू, बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर या साईडला दिव्यांगांची विशेषतः दृष्टीहीन लोकांची जी संख्या आहे ती प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, आणि त्याच्यावरती सरकारनं काही उपाययोजना कराव्यात असं वाटतं का? योजना तर केल्याच पाहिजे, पण मूळ गोष्ट अशी आहे की आपल्या अपंगाच्या दिव्यांगा जो डबा आहे त्या डब्याबाबतीतच मला जास्त बोलायचं. ओके. काय त्या दिव्यांगाच्या डब्यामध्ये अशी इतर लोक जे येतात त्यांनी नाही यायला पाहिजे. ओके. म्हणजे अर्थातच तुम्हाला असं म्हणायचं आहे का की जो हँडिकॅपसाठी डबा आरक्षित ठेवलेला आहे सरकारने, त्यामध्ये सर्वसामान्य लोक येतात आणि त्यांचा त्रास हा प्रचंड मोठ्या प्रमाणात दिव्यांगांना होतो? हो, अर्थातच. ओके. तर त्यांची भूमिकाच अशी आहे की दिव्यांगांच्या डब्यामध्ये हे सर्वसामान्य लोक येऊ नये आणि त्यासाठी सरकारने काहीतरी उपाययोजना कडक कराव्या अशी त्यांची मागणी आहे. तर त्याच्यानंतर कृष्णा पोपडे सर, माझा तुम्हाला असा प्रश्न आहे की याला अनुसरून आपले दिव्यांग बंधू भगिनी जे आहे ते ट्रेननी व्यवसाय करतात, धंदा करतात, त्यांना काय अडीअडचणी येतात आणि याच्या आधी तुम्हाला काय अडीअडचणी येतात? बऱ्याच दिवसांपासून तुम्ही वांगणी या ठिकाणी असो, अंबरनाथ या ठिकाणी असो, तुम्ही व्यवसाय केलेला आहे, धंदा केलेला आहे ट्रेननी, तर त्याबद्दल काय मत आहे तुमचं, काय सांगाल? मी जवळजवळ 1995-96 पासून व्यवसाय करत आहे. तर अनेक अडचणी आल्या. पहिला मी कल्याणच्या ब्रिजवर बसायचो. पोलीस लोकांनी अक्षरशः माझ्या गुडघ्यावर काठी मारली आणि माल इकडे म्हणजे मालावर काठी मारून नुकसान केलं. तर मी त्याला म्हटलं बाबा ते मला अटक करा, अरेस्ट कर. पण माझ्या मालावर जर काठी मारली तर माझं माल रिप्लेस होईल, मग कोण घेणार नाही. मग तरी मला पब्लिकनी सपोर्ट केला. पण मी विचार केला यार हे असं आपल्याला रोज धंदा करायचा, रोज इथे यायचे, त्यापेक्षा हे ब्रिजवर बसणं बंद करावं आणि गाडीवर खेळावं. पण गाडीमध्ये एवढा मला चांगला अनुभव आला ना की जे तिकीट तपासणी असतात हे फक्त आम्हाला गणपती काका गाडी तपासायचे. आम्ही त्यांचं ऐकलं पाहिजे, त्यांचं ऐकतो, कारण की शेवटी त्यांच्यासुद्धा वर कोणतरी आहे त्यांना विचारणार आहे, तर ती आम्हाला प्रेमाने आम्ही पण त्यांचं ऐकतो, त्यांच्या म्हणण्याला दुजोरा देतो आणि आम्ही एका बाजूला थांबतो. असं प्रत्येक अंध बांधवांनी करावं. आणि कसं आहे, जाणून बुजून कोणी तुम्हाला त्रास देत नाही. हो, मी आता TC झालं किंवा पोलीस झालं, त्यांच्यासुद्धा वरती कोणतरी आहेत, त्यांनासुद्धा कोणाचं तरी दडपण आहे
किंवा आणि त्याप्रमाणे त्यांनासुद्धा आपण सहयोग केला पाहिजे. अहो काय ते सांगून हे खाली जा असं बोलत जायचं थोडा वेळ खाली, पुन्हा यायचं 1-2 तासांनी 1-1.5 तासांनी. आता मी माझा अनुभव सांगतो की मी पहिल्या डोंबिवलीला ब्रिजवर उभा राहून पास कवर वगैरे शिकायचो. बरं. आम्हाला कोणी सांगू नये की 10 वाजता आमची साहेब झाले बरं मोठे मी कोणतरी खाली जावा. आम्ही जायचो त्यांचं ऐकायचो, त्यांना पण बरं वाटायचं. म्हणजे असं आपण सुद्धा त्यांना एक सहकार्य केलं पाहिजे. हो. मान्य आहे आपलं पोट आहे तसं त्यांचंही पोट आहे. हो. त्यांना सुद्धा घर प्रपंच आहे, त्यांना सुद्धा मुलांना वगैरे वाढवायचं असतं, समाजात असं शिकवायचं असतं. तर आपण सुद्धा त्यांना एक त्यांचं ऐकून त्यांना सहयोग केला पाहिजे असं मला प्रामाणिक वाटतं. बरोबर आहे, त्यांचंही प्रपंच आहे सगळं आहे, परंतु ज्या वेळेला तुमच्या मालावरती त्या पोलीस अधिकाऱ्यानं कर्मचाऱ्यानं काठी घालून ते माल नासधूस केली त्याची, त्यावेळेला त्यांनाही असं वाटलं नाही का की एका दिव्यांगाचं जे आहे या मालावरती पोट चालतं आणि त्याच्यात आपण मालाची नासधूस करतोय, त्यावरती तुमचं मत काय? आणि इतर फेरीवाल्यांना असाच पोलीस कर्मचाऱ्याचा जर त्रास होत असेल तर दिव्यांगांनी मग न्याय मागायचा कोणाकडे? तर कसं आहे आता 100तून एखादा निघतो हो असा किंवा सगळेच आपली हाताची बोट पाचही बोट सारखी नाही आहे. 100तून एखादा असा निघतो. पण एक लक्षात ठेवा त्याला सुद्धा दहशतवादी आपली पब्लिक असते. मला सुद्धा पब्लिकने खूप सहकार्य केलं. पब्लिकने उलट त्याच पोलिसाला मारून वगैरे हे केलं. पण नंतर मी सुद्धा आपला रोज यायचं आहे आपण गाडीच परिस्थिती घरी त्या याच्याने म्हणजे मी आता गाडीचा व्यवसाय करतो. कसं आहे पब्लिक